अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सुटं किंवा सील नसलेलं खाद्यतेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुट्या तेलामध्ये भेसळ होण्याची शक्यता, अयोग्य साठवणूक आणि ग्राहकांना उत्पादनाची संपूर्ण माहिती उपलब्ध नसणे या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांनी मोहरी, सूर्यफूल, शेंगदाणा किंवा इतर कोणतेही खाद्यतेल शक्यतो सीलबंद आणि लेबल असलेलेच खरेदी करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. दरम्यान, नियम मोडून सुटं खाद्यतेल विकणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात तुकाराम मुंढेंचा ॲक्शन मोड कायम आहे.